मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे 6 वर्षाचे असताना त्यांची काँग्रेस सोबतची दुश्मनी आहे। म्हणजे असं काय झालं की 6 वर्षाच्या मुलाला काहीच समजत नाही आणि त्याने पूर्ण काँग्रेस सोबत दुश्मनी केली। चला तर आपण आज या व्हिडिओत बघूया। माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली म्हणून मी त्यांच्या शाळेत शिकणार नाही। जेव्हा देवेंद्र फडणवीस हे 6 वर्षाचे होते आणि तेव्हा आणीबाणी चालू होती तेव्हा त्यांनी हे विधान केलं। शेवटी त्यांच्या आईला इंदिरा गांधींच्या शाळेतून काढून सरस्वती शाळेत टाकावे लागले। लहानपणापासून त्यांना असं राजकीय वातावरण मिळालं की पुढे जाऊन हे प्रदेशाध्यक्ष झाले आणि थोड्याच कालावधीत जनसन्मानातील एक सन्मानित व्यक्ती म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले। त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। बर्लिन येथूनही त्यांनी प्रकल्प व्यवस्थापनाचे डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले। देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्यांच्या वडिलांची आणि त्यांच्या काकूंची पुण्याई आहे, पण त्यांचे स्वतःचे कष्टही त्यांनी कमी पडू दिले नाही। ते जेव्हा 17 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले। मग नंतर फडणवीस राजकीय वारसदार म्हणून पुढे आले। त्यांनी अवघ्या 22व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि ते नगरसेवक झाले आणि त्यांनी 5 वर्ष असं काम केलं की त्यांच्या पक्षानेही त्यांना साथ दिली आणि नंतर ते 27 वर्षाचे असतानाच नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले। यानंतर फडणवीस यांनी मागे वळून न पाहता आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले। नंतर ते नागपूर पश्चिम विधानसभेतून 2दा निवडून आले आणि 2009 मध्ये नागपूरमधून ते तब्बल 3ऱ्यांदा निवडून आले। 2004च्या निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांना हरवले। यांना हरवताच त्यांचे आपल्या पक्षातील वजन वाढले। फडणवीसांनी आपले प्राथमिक शिक्षण इंदिरा गांधींच्या शाळेतच केले। आणीबाणीच्या काळात फडणवीसांच्या वडिलांनी जनसंघाचे सदस्य असताना आणीबाणीच्या विरुद्ध मोर्चात त्यांनी भाग घेतला। तेव्हा त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। नंतरचा प्राथमिक शिक्षण त्यांनी इंदिरा गांधींच्या शाळेत घेण्यास नकार दिला, कारण ज्यांनी त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले त्यांच्या नावाच्या शाळेत जाण्यास यांना चीड वाटत होती। ते नागपूर नैऋत्य विधानसभेतून निवडून आलेले महाराष्ट्राचे आमदार आहेत। 2014 मध्ये वयाचे 44व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत आणि पहिले आहेत शरद पवार। 2019 मध्ये छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री बनणारे हा सुद्धा त्यांचा रेकॉर्ड आहे। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनात पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा किती मोलाचा वाटा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।